हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, पावसाळ्यात अशी गरमागरम अशी चमचमीत अशी मस्त मक्याच्या दाण्यांची भाजी आपण आज बनवणार आहोत. म्हणजे स्वीटकॉर्नची भाजी बनवणार आहोत. एकदम मस्त सिंपल रेसिपी आहे, पटकन होणारी भाजी आहे ती. आणि तुम्ही केव्हाही वाटलं तर मस्त रेनी सीझनमध्ये गरमागरम असं बनवून खाऊ शकतात. तुम्ही जसं भुट्टा खातात ना, तशी भाजी खायची वेगळीच मजा आहे. आणि अशा प्रकारे बनवली तर तुम्ही चवच विसरणार नाही. एक चपाती जास्त खाणार. तर आपण दोन भुट्टे घेतले, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते आपण मस्त पाण्याने स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतले आहेत. आता मी घेतलं आहे एक मिक्सरचं भांडं. त्याच्यात आपण मसाला करून घेणार. लसूण, कढीपत्ता, खोबरं टाकलं आहे मी आणि थोडे काजू घेतलेले आहेत आणि 3-4 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि अद्रक असेल तर तुम्ही अद्रक जरूर घाला. त्यानंतर आपण आता मस्त मसाला वाटून घेतला मिक्सरानं आणि आता आपण एका कढईमध्ये या पॅनमध्ये मस्त 2 चमचे तेल घालून तो मसाला मस्त आता आपण भाजून घेणार आहोत. चांगला तेलमध्ये चांगला मस्त लाल होईपर्यंत आपल्याला तो मसाला भाजायचा आहे. मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यात. आता थोडंसं रेड चिली पावडर आपण घातली आहे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच घातलं आहे धनिया जिरा पूड. ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. हो, मेन तर भाजल्याने चांगली चव येते भाजीला. त्याच्यात मी घालणार आहे अर्धी वाटी मटार. जे माझ्याकडे फ्रोझन मटार होते मी ते घातलेले. तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश घालू शकतात तुम्ही. त्यानंतर मी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तो आणि ते मटार पण थोडे त्याचे शिजवून घ्यायचे. त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी पाव वाटी दही, म्हणजे चवीपुरती, जास्त नाही. आणि ग्रेव्ही मस्त येते याची आणि दह्यातली ही स्वीटकॉर्नची भाजी खूपच छान लागते. त्यानंतर आपण ते मस्त दही मस्त मिक्स करून घ्यायचे आहे चांगली आणि त्याला थोडं आपण तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवायचं आहे. त्यानंतर घालणार आहोत आपण जे स्वच्छ धुवून ठेवलेले स्वीटकॉर्न ते घालणार आहोत आणि तेही आपण मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आणि चांगले शिजवून पण घेणार आहोत आपण त्याच्यातच. मस्त वा छान दिसते आपली स्वीटकॉर्नची भाजी. मस्त ही खूप छान होते भाजी. मुलांना खूप आवडते या मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते. तुम्ही राईसबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतात. आणि हो, अशा प्रकारे बनवली तर एक चपाती तुम्ही जास्तच खाल. त्यानंतर मी घातली हळद, चवीनुसार मीठ आणि तेही छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर भुट्टा नसेल खायचा तर ही भाजी बनवून नक्की खा. आणि भाजीला काही पावसाळ्यात नसेल तुमच्या घरात तर असली तर असं स्वीटकॉर्नची भाजी बनवून खा. स्वीटकॉर्न तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की हेल्दी असतात सगळ्यांसाठी. त्यानंतर मी घातलेलं आहे पाणी थोडं, म्हणजे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. अर्धा ते पाऊण ग्लास घातलं आहे मी जवळजवळ पाणी आणि ते छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला आता भाजी झाकण ठेवून चांगली 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि ती तेल सुटेपर्यंत शिजवायची. मस्त आपल्या भाजीला आता तेल सुटलेलं आहे आणि खूप छान दिसते आहे. तर आपण ती भाजी मस्त अशी सर्व करायला घेऊ शकतो. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि हो, कॉमेंट्स करत जा आणि काय असेल तर विचारत जा. तर अशा प्रकारे आपली मस्त चमचमीत अशी स्वीटकॉर्नची भाजी रेडी झालेली आहे. ती आपण आता मस्त एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत. वा खूपच छान दिसते, चमचमीत, यम्मी. अशा प्रकारे आपली स्वीटकॉर्नची भाजी तयार झाली आहे. तुम्ही एन्जॉय करा ही भाजी. गरमागरम बनवा आणि खा. आणि हो, कशी झाली होती मला सांगा. तर अशी ही भाजी तयार आहे. आणि हो, बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.